नमस्कार, मी सुहास पवार. मेन मराठी 24 तासमध्ये आपले स्वागत. सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी 24 तास. आमच्या मेन मराठी 24 तासला सबस्क्राइब करा, लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका, कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. आरोग्य संकल्प अभियान शिबिराचे पालकमंत्री नामदार संजय राठोडांच्या हस्ते उद्घाटन. तर हजारो गरजू रुग्णांनी घेतला या शिबिराचा लाभ. सविस्तर वृत्त. महाआरोग्य सेवा समिती यवतमाळ द्वारा आयोजित दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्था संचालित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे यांच्या संयुक्त विद्यमाने पालकमंत्री नामदार संजय राठोड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भव्य मोफत रोगनिदान, शस्त्रक्रिया, उपचार व औषधी वाटप शिबिर दारव्हा येथील ॲडेड हायस्कूलच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले होते. या भव्य मोफत सर्व रोग निदान, शस्त्रक्रिया, उपचार आणि औषध वाटप शिबिराचे उद्घाटन राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संजय राठोड यांच्या हस्ते पार पडले. या शिबिराच्या माध्यमातून मतदारसंघातील नागरिकांना सर्व आजारांवर निशुल्क उपचार उपलब्ध करून दिले आहेत. या शिबिरात कर्करोग तज्ज्ञ, मेडिसिन तज्ज्ञ, हृदयरोग तज्ज्ञ, नेत्ररोग तज्ज्ञ, सर्जरी तज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ, अस्थिरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, नाक कान घसा तज्ज्ञ, श्वसन रोग तज्ज्ञ, मानसिक रोग तज्ज्ञ, न्यूरोसर्जन तज्ज्ञ, दंत व मुखरोग तज्ज्ञ, यूरो तज्ज्ञ या तज्ज्ञांकडून रुग्णांची मोफत तपासणी व उपचार करण्यात आली. भरती रुग्णांसाठी जेवण व निवासाची व्यवस्था आयोजकांकडून करण्यात आली आहे. या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे हृदयरोग तपासणी तज्ज्ञ डॉक्टरांकडून, तर कॅन्सर तज्ज्ञांकडून महिलांच्या ब्रेस्ट कॅन्सरची मेमोग्राफी तपासणी, तसेच सर्व प्रकारच्या कॅन्सरच्या तपासण्या, प्लास्टिक सर्जरी, वंध्यत्व, व्हेरिकोज व्हेन्स तपासणी आणि भरती रुग्णांसाठी सोनोग्राफी, सिटी स्कॅन, MRI, ECG, TMT व इको, एक्स-रे, रक्त आणि लघवी चाचण्या मोफत. सुदृढ आणि निरोगी समाजासाठी दर 3 महिन्यांनी अशा शिबिराचे आयोजन तालुक्याच्या ठिकाणी करण्यात येते. हे विशेष. काही दिवसापूर्वीच नेर आणि दिग्रस तालुक्यात सुद्धा अशीच शिबिरे घेण्यात आली होती आणि त्यावेळी सुद्धा हजारो नागरिकांनी त्या शिबिराचा लाभ घेतला होता. वेळीच निदान आणि उपचार घेतल्याने मोठमोठे आजार देखील बरे होऊ शकतात. हल्ली महागड्या शस्त्रक्रिया आणि उपचार हे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. त्यामुळे माझ्या मतदारसंघातील नागरिकांना आर्थिक फटका बसू नये या उदात्त हेतूने आपण अशा भव्य शिबिराचे आयोजन करत असून नागरिकांचा या शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गोरगरीब गरजू रुग्णांनी आजपर्यंतच्या सर्व शिबिराचा लाभ घेतला आणि ह्यापुढेही आपण असेच गोरगरीब गरजवंतांची सेवा करत राहू, असे नामदार राठोडांनी सांगितले. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानून आपण पहिलेपासूनच महाआरोग्य सेवा समितीच्या माध्यमातून रुग्णसेवा करतो, असेही नामदार राठोडांनी सांगितले. यावेळी पराग पिंगळेसह मतदारसंघातील प्रतिष्ठित नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हजारो रुग्ण उपस्थित होते.